पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीकडे बघा, कुलदैवत आहे जेजुरी म्हणजे महाराष्ट्राचं, कसा विजयाचा जल्लोष उधळला जातोय बघा। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करत विजयाचा जल्लोष केलेला आहे। विजय जल्लोष मिरवणुकी वेळेस यावेळेस हा जल्लोष करत असताना या ठिकाणी एक मोठी आग लागल्याचं पाहायला मिळतंय। जेजुरीतली ही दृश्य पाहतोय, विजयी जल्लोष मिरवणुकी वेळी आग लागलेली आहे। विजयी उमेदवार स्वरूपा खोमणे आणि घाडगे या नगरसेविका भाजल्याची देखील माहिती समोर येते बघा। जेजुरी गडाच्या कमानीजवळ भंडाराची उधळण केली जात होती, त्यावेळी दुर्घटना घडलेली। यावेळी कापूर जळत असताना भंडारा पडल्यानं मोठा भडका उडाला। यामध्ये राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक भाजले असल्याची माहिती समोर आलेली आहे। तसंच इतर 18 जण देखील भाजलेत अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। बघा, जेजुरीमध्ये एक दुर्घटना समोर येते। विजयाचा जल्लोष सुरू असतानाच एक दुर्घटना घडलेली आहे। आगीचा भडका उडाला आणि त्यामध्ये 2 उमेदवार देखील भाजल्याची माहिती समोर येते। आणि या दोघांसह इतर 18 कार्यकर्ते भाजले गेल्याची माहिती समोर आलेली आहे। आगीचा भडका अचानक भंडाराची उधळण करत असताना या ठिकाणी भडकलेला आहे। जेजुरी गडाच्या कमानीजवळ भंडाराची उधळण होत होती, त्यावेळी कापूर जळत असताना त्याच्यावर भंडारा पडला आणि त्यामुळे हा आगीचा भडका उडाला। नक्कीच आपण पाहतोय विजयाच्या मिरवणुकीला अगदी थोडक्यात गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक भाजले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तसंच इतर 18 कार्यकर्ते देखील भाजल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत। सचिन, दुर्घटनेचे दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना, आता जे भाजले त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच आपण पाहतो की आज नगर परिषद नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने विजय मिळवल्यानंतर जेजुरी गडावरील सगळे कार्यकर्ते आणि काही नगरसेवक जे आहेत ते दर्शनाला गेले होते आणि त्यावेळेस ही घटना घडलेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी भंडारा उधळताना खाली जो कापूर होता आणि त्यांनी भला मोठा पेट घेतला। एकूणच या ठिकाणी भडका उडाल्याने 2 आज जे निवडून आलेले नगरसेवक आहेत तेही जखमी झाल्याची माहिती कळते। त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जे आहे ते भरती करण्यात आलेलं आहे। 10हून अधिक नागरिक या ठिकाणी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती कळते। अजूनही या ठिकाणी स्थानिक पोलीस या ठिकाणचं प्रशासन जे आहे ते जखमी झालेल्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये काहींना भरती करण्यात आलेलं आहे, तर काहींना पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती जी आहे ती त्या ठिकाणाहून देण्यात येते। सचिन, अतिशय गंभीर घटना आहे आणि आपण बघतोय की अशा प्रकारे विजय जल्लोष असताना अशी दुर्घटना घडलेली आहे। जे भाजले त्यांची प्रकृती कशी आहे आणि एकूण सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे का? आणि जेजुरीचा जो गड आहे त्याचा जे मुख्य महाद्वार आहे तिथं आता स्थिती काय आहे? नक्कीच आपण पाहतोय की खूप मोठा भडका जो आहे तो त्या ठिकाणी उडाला होता जेजुरी गडावर आणि त्या ठिकाणची आजूबाजूचं सगळ्या मोठी गर्दी आपल्याला त्या ठिकाणी दिसते। जो भंडारा उधळण्यात आला विजय मिरवणुकीत वरून, त्या ठिकाणी हा भडका उडाल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती निश्चितच सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मधला तिथल्या मंदिराच्या मुख्य द्वाराच्या इथेच ही दुर्घटना घडलेली आहे।